भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण उपारा गावात पुराने वेढा घातला असून 2000 लोकसंख्या असलेल्या या उपारा गावात जवळपास 300 पेक्षा जास्त घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने हाहाकार माजला आहे। दरम्यान पुरात वाहून जाणाऱ्या एका युवकास नागरिकांनी वाचवले, तर पुरामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली। गावातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे। सध्या पूरग्रस्त नागरिकांना शासकीय गोदामात स्थलांतरित करण्याच्या सूचना तालुका प्रशासनाने दिल्या असल्या तरी प्रत्यक्षात प्रशासनाने कोणतीच मदत किंवा बचाव पथक गावात पोहोचलं नसल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे। भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील ओपारा गावाला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे। गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पावसामुळे पवनी तालुक्यातील सेंद्री बुजुर्गपासून पाणी वाहत येत असून लाखांदूर तालुक्यातील चुनमल नदीला पुराचे पाणी येते। अशा वेळी तालुक्यातील ओपारा गावाला दरवर्षी पुराचा तडाखा बसतो, मात्र यंदा मुसळधार पाऊस बरसल्याने गावात पुराने हाहाकार माजवला आहे। गावातील मुख्य चौकात जवळपास 10 फूट पाणी असून मंदिर, ग्रामपंचायत तसेच अनेक इमारतींमध्ये पुराचे पाणी शिरले आहे। मुख्य रस्त्यावरून 3 ते 4 फूट पाणी वाहत आहे, तर 300 पेक्षा अधिक घरांमध्ये 1 ते 2 फूट पाणी जमा झाल्याने जीवनोपयोगी साहित्यांची नासधूस झाली आहे। दरम्यान गावातील नागरिकांनी आता मोर्चा सांभाळत पूरग्रस्त नागरिकांना येथील शासकीय गोदामात हस्तांतरित करण्याचा प्रयत्न करत आहे। पुरामुळे गावातील जनजीवन संपूर्ण विस्कळीत झाले आहे। येथील जनता मरणास्थ अवस्थेत असताना अद्यापही कोणतीच मदत पोहोचली नाही। लाखांदूर तहसील कार्यालयातील बोट निकामी असल्याने त्या बोटीची मदत देखील होऊ शकली नाही। अद्यापही गावात बचाव पथक पोहोचलं नसल्याने गावकऱ्यांना स्वतः पुढाकार घेऊन पूरग्रस्तांना मदत करावी लागत आहे। जिल्हा प्रशासनाने तत्काळ मदत करावी अशी मागणी पूरग्रस्त नागरिकांनी केली आहे।